साहेब, नगर सचिव साहेब, सगळे उपस्थित पत्रकार आणि नगर सदस्य, मी ज्या गोष्टी आता ऑलरेडी बोलल्या गेलेल्या आहेत त्याबद्दल काही फारसं बोलणार नाही. फक्त या सभागृहाची एक जबाबदारी आहे, याच्या पुढे जो आपला कचरा निर्माण होणार आहे, साधारण पुढच्या 5 वर्षामध्ये रोज 2200 मेट्रिक टन कचरा तयार होणार आहे आणि साधारण 20 वर्षानंतर 5800 मेट्रिक टन कचरा तयार होणार आहे. तर त्याची प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी आपली जबाबदारी आहे की आपण त्या दृष्टीने ठोस अशी पावलं उचलली गेली पाहिजे. हा आत्ता जो झालेला जो इन्सिडन्स आहे हा एक सिंगल इन्सिडन्स आहे असं न बघता याच्यातून आपण व्यवस्थित अनालिसिस करायला पाहिजे की हा झाला कशामुळे. म्हणजे गेल्या काही वर्षांमधल्या चुका आहेत या सभागृहाच्या, या ॲडमिनिस्ट्रेशनच्या आणि इतरही काही ज्या चुका आहेत त्याचं व्यवस्थित अनालिसिस व्हायला पाहिजे. आत्ता झालेली घटना जी आहे ती मॅनेज करताना ज्या काही अडचणी आल्या त्याच्यातूनही आपण काही धडे शिकले पाहिजे आणि या घटना परत घडू नयेत यासाठी देखील आपण व्यवस्थित प्लॅनिंग करायला पाहिजे. याचं रूट कॉज अनालिसिस आपण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार आपण पावलं उचलणं गरजेचं आहे. दुसरं, आता आपण जे म्हटलं की आपण प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक म्हणजे केंद्र तयार करू, परंतु आत्ता तिथं जो कचरा आहे त्याचं विघटन कसं होईल याच्याबद्दल देखील आपण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. इतके दिवस तो कॉम्पॅक्टेड होता, आता तो आपल्या ज्या काही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आपण तो परत थोडासा म्हणजे डिसाळ झालेला असणार आहे, तर तो व्यवस्थित कसा आपल्याला प्रॉपरली मॅनेज करता येईल हे बघणं गरजेचं आहे. आता इमिजिएटली तिथं जे काही सँक्शन झालेला जो वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचा जो दुसरा टप्पा आहे तो देखील लवकरात लवकर कार्यान्वित करायला पाहिजे. म्हणजे जो काही कचरा तिथं ऑलरेडी आहे तो व्यवस्थित मॅनेज होईल. त्यातून बायोमायनिंगचा प्रकल्पाचा आपण आता ऑलरेडी मंजूर आहे तो विस्तार कसा होईल हे देखील बघायला पाहिजे. जे लिगसी वेस्ट निर्मूलन जो आहे तो कसं काही व्यवस्थित आणि टाइम बाउंड असा एक प्रोग्राम बाबतचा करणं गरजेचं आहे, जेणेकरून जे साठलेला जो कचरा आहे तो व्यवस्थित विघटन होईल. या ज्या काही आपल्या योजना आहेत याच्यातून आपण एक धडा शिकून अशा परत काही घटना घडू नये असे प्रोजेक्ट्स आयडेंटिफाय करावेत, असे काही रिस्क फॅक्टर्स आयडेंटिफाय करावेत आणि त्यावरती जो काही योग्य असा उपाययोजना आहे ती करायला पाहिजे. नियमित सेफ्टी ऑडिट व्हायला पाहिजे. या जे काही आता तिथलं कचरा निर्मूलन जे केंद्र आहे किंवा इतर जे होतील त्याचं नियमित ऑडिट व्हायला पाहिजे. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची काही टीम आणि आपल्या महापालिकेची टीम असं दोघांनी एकत्रितपणे ऑडिट करून त्याच्यावरती वारंवार आपण काही ज्या त्रुटी आहेत त्या आयडेंटिफाय करून त्याच्यावर उपाय करायला पाहिजे. त्याच्या ज्या स्लोप स्टॅबिलिटी ऑडिट व्हायला पाहिजे. त्याच्यात जे नवीन जे काही टेक्नॉलॉजी येते त्याचं लेझर टेक्नॉलॉजीने काही कंट्रीजमध्ये कचरा व्यवस्थित त्याची विल्हेवाट केली जाते. तर त्या या प्रकारच्या ज्या आधुनिक अशा ज्या काही उपाययोजना आहेत त्या देखील आपल्या इथं आपण निश्चितपणे त्या वापरात आणल्या पाहिजेत. तर अशा प्रकारचे इन्सिडन्स परत घडू नयेत यासाठी आपण प्रयत्न निश्चितपणे करायला पाहिजे. गेले 10 वर्ष मी तिथं माझं हॉस्पिटल आहे. 15 वर्षापूर्वी तिथं जवळजवळ रोज संध्याकाळी खूप दुर्गंधी यायची. परंतु गेल्या 8-10 वर्षांमध्ये जेव्हापासून हे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प ॲक्टिवेट झाला तेव्हापासून तिथं कचऱ्याचा वास येण्याचं प्रमाण एकदम कमी झालं. त्यामुळे तो जो प्रोजेक्ट आहे हा निश्चितपणे यशस्वी आहे आणि तो आपण चालू ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्याचा विस्तार देखील व्हायला पाहिजे जेणेकरून जे साठलेला कचरा आहे तो देखील व्यवस्थित विघटन होईल. अजून एक गोष्ट सांगायची आहे की आमच्या आता माझं हॉस्पिटल आहे तिथे यातले 4 रुग्ण ॲडमिट आहेत. त्यातली जी अवस्था आहे ती खूप आहे. म्हणजे त्याच्या एखाद्या पायावरती जो 9 तास तो पिलर होता त्याचा पाय पूर्ण क्रश झालेला. असे अजून 3-4 पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे इंजुरीज आहेत आणि त्यातल्या एका पेशंटला गुन्हेगार बनवण्यात आले. त्याच्यावरती म्हणजे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. मला असं म्हणजे ते कशामुळे झाले त्याची चौकशी करून आपण एखाद्याला बळीचा बकरा तर नाही बनवता येणार हे बघणं गरजेचं आहे. हां, पण स्वतः तिथे 8-9 तास त्या ढिगाऱ्याखाली म्हणजे होता. तर खरंच म्हणजे एखाद्याला अननेसेसरीली केककोट बनवू नये अशी माझी म्हणजे त्याचे डिटेल अभ्यास करून मगच तसं आरोपपत्र दाखल करावं अशी माझी विनंती आहे. या सर्व इन्सिडेंट्समध्ये ज्या लोकांना प्राण गमवावा लागला त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि जे
इंज्युअर्ड असे जे काही त्यातले जे कर्मचारी आहेत त्यांना देखील लवकरात लवकर बरवण्याच्या सदिच्छा देतो आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय भीम, जय संविधान.